बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. या दोन्ही ग्रंथांच्यामध्ये आपल्याला ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र, विद्या ही थिओरी असते, शास्त्र हे प्रॅक्टिकल असतं. सिद्धांत आणि आपलं आचरण, जीवन, या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, महत्त्वाच्या आहेत. नुसते सिद्धांत माहीत आपल्याला, पण त्या अनुरूप आपल्याला जीवन जगता येत नसेल किंवा जीवन जगण्याचा प्रयत्न आपण जर करत नसू तर ते नुसते सिद्धांतच राहतील. काही सगळं वाया जात नाही जगामध्ये, काहीच गोष्ट वाया जात नसते आणि प्रत्येक गोष्टीचा उपयोग होत असतो. परंतु त्याचा जेवढा उपयोग व्हायला पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. उपयोग काय आहे सिद्धांत नुसतं जाणण्याचा, की कधीतरी तुम्हाला वाटू शकेल आपल्या जीवनाच्या कोणत्या तरी टप्प्यावर अशी आपल्याला जाणीव होऊ शकेल की अरे आपल्याला माहिती आहे म्हणून ऐकून श्रीरामकृष्ण वचनामृतात नेहमी म्हणतात, अरे ऐकून ठेवायला पाहिजे, ऐकून ठेवा, सतत ऐका. उपनिषद पण तेच सांगतात, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य आणि मग द्रष्टव्य. आत्मदर्शन म्हणजे त्याचं द्रष्टव्य, त्याचं दर्शन व्हायला पाहिजे. हा विषय आपण भगवद्गीतेमध्ये संपूर्ण अध्यायामध्ये म्हणजे 18 अध्यायांमध्ये आहे. फोकस तेच आहे, त्याच्यावर सगळं केंद्रित केलं आहे. आत्मदर्शन. निरनिराळ्या संज्ञा वापरलेल्या आहेत वेगवेगळ्या मनोभूमिकेतून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, परंतु ते आत्मदर्शनच आहे. म्हणून त्याला ब्रह्मविद्या म्हटलं आहे. आणि योगशास्त्र, योग म्हणजे जोडणं. त्या ब्रह्माशी तुम्ही कसे जोडणार? युज धातू आहे, तुम्ही ब्रह्माशी कसे जोडणार स्वतःला? ते शास्त्र असतं, टेक्निक, स्किल. गीतेमध्ये कौशलम शब्द वापरला आहे, स्किल आहे ते. हे जे स्किल आपल्याला संपादन करावं लागतं. आपण जगामध्ये तसंच बघतो, जी गोष्ट आपल्याला शिकायची आधी आपण वर्गात बसून शिकतो आणि नंतर मग जसं हॉस्पिटल्स असतात त्याच्याशी बऱ्याच सगळ्याच मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल जोडलेले असतात की नाही. कॉलेजमध्ये वर्गामध्ये जे शिकवलं जातं ते तुम्हाला प्रत्यक्षात करून बघायचं असतं, प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो आपण की नाही. तुम्हाला जर कॉलेजमध्ये ॲनाटॉमी शिकवली जाते तर ती प्रॅक्टिकल करून, शाळा कॉलेजमध्ये सुद्धा लॅबॉरेटरीज असतात. रसायनशास्त्राची लॅबॉरेटरी आहे, फिजिक्सची लॅबॉरेटरी आहे, नंतर वर्कशॉप्स आहेत. उद्देश एकच, दोन्ही पाहिजेत. मी नुसतं प्रॅक्टिकल असेल आणि सिद्धांत नसेल तर मग तुम्ही मजूर व्हाल नाही. मजुराला सांगितलं तेवढं करतो. इथं खड्डा केला त्याने. आता खड्डा कशाला केला त्याचं देणेघेण नाही आहे. थोड्यानंतर खड्डा बुजवून टाकेल. का बुजवून टाकला त्याच देणेघेण नाही. मला पैसे मिळतात की नाही एवढे, माझी मजुरी मिळते की नाही एवढंच आहे, पण ते कशाला गोष्ट केली जाते त्याची तरी काही देणेघेण नाही आहे. तो मजूर असतो की नाही. म्हणजे आपण जर म्हणतो ना भाषेमध्ये पाट्या टाकणं म्हणतो की नाही, म्हणजे डोकं लावायचं नाही, गरजच नाही. मग कशा डोकं लावेल तो? आता डोकं लावू शकतो, तिथे लावणार नाही तो. त्याला डोकं आहे पण मी कशाला लावायचं, माझं डोकं कशाला खर्च करायचं? तो काम करता शिकू शकतो पुष्कळशा गोष्टी, पण तेवढ्या शिकू शकण्याची संभाव्यता आहे ते सुद्धा तो करणार नाही. कारण का त्याने ठरवून टाकलं आहे की आपल्याला डोकं वापरायचं नाही, कारण आपल्याला डोकं वापरून काही फायदा होणार नाही असं त्याच्या मनाने घेतलं आहे. आपल्याला जे आहोत तसंच राहू. म्हणून आपण दोन्ही ग्रंथांमध्ये बघतो आहोत की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्याही महत्त्वाची आहे, शास्त्रही महत्त्वाचं आहे. म्हणून याच्यामध्ये आपण जे बघत होतो या
पुष्कळदा सिद्धांत आणि शास्त्र एकच असतं, बहुतेक वेळी असतं. जेव्हा आपल्याला सिद्धांत सांगितला जातो त्यावेळी ते करा असंच असतं ते, की नाही. जसं दूध पिल्यानंतर तुम्ही सुदृढ व्हाल, याचा अर्थ अध्यारोत असतो तुम्ही दूध प्या, आहे की नाही. तो सिद्धांत सांगितल्यासाठी सांगतो दही खाल्ल्यानंतर तुम्हाला अंगात एनर्जी येईल. कशासाठी सांगितलं जातं? जसं डॉक्टर लिहून देतात प्रिस्क्रिप्शन, हे घ्या. कशासाठी देतात ते? घरी जाऊन तुम्ही कुठेतरी सुरक्षित ठेवून द्या? नाही. जा बाजारात जा, औषधे घ्या आणि ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे खा. कॉमन सेन्स, आहे की नाही. डॉक्टरला सांगण्याची गरज नाही हे घ्या आणि खा, दुकानात जा, ह्या दुकानात जा खा, असं काही नाही. अध्याहृत आहे ते. म्हणून जेव्हा आपण ऐकतो ते फक्त डोक्यात ठेवण्यासाठी नसतं. त्याला त्यांनी ठाकूरांनी नेहमी पंडित म्हटलं आहे की नाही. गीतेमध्ये पंडित शब्द पुष्कळ झालेला आहे, पण तिथे दोन्ही जोडलेलं आहे. पंडित हा समदर्शिना हा असं म्हटलं आहे. हा पंडित कोण? पंडा आत्मविषयक बुद्धी यशस. पंडा म्हणजे ज्याला आत्मविषयक बुद्धी असते. मी देह नाही की नाही, मी आत्मा आहे, अजर अमर आत्मा आहे. मला जन्म नाही म्हणून मृत्यू पण नाही आहे. ते भागवत परीक्षिताला सांगितलं 7 दिवसांमध्ये. त्याचा मृत्यू समोर होता, शाप होता त्याला. आपले आले, शुकदेव आले आणि त्यांना भागवत सांगितलं. आणि भागवत सांगून झाल्यानंतर आता ते तिथून निघणार, कधी थांबत नसतात. परमहंस होते ते की नाही. परमहंस अग्रणी म्हणतात शुकदेवांना. तर जाताना ते निरोप घेतात, आता तू मृत्यूला घाबरू नको, की नाही. तुला कळणार पण नाही केव्हा तुझा मृत्यू झाला म्हणून, की नाही. आणि ती छान गोष्ट सांगितली त्यांनी परीक्षितांनी, कारण तुझा जन्मच झालेला नाही आहे. शुकदेवाने परीक्षिताला सांगितलं, अरे तुझा जन्मच झालेला नाही आहे, मग तुला मृत्यूचा प्रश्न कुठे येतो? न जायते, की नाही. जन्म नाही, मग जन्मच नाही तर मृत्यू कुठला? नाही. जसं आपण शरीर बदलवतो तसं आत्मा एक एक शरीर धारण करतो. वासो म्हटलं आहे, वासम वस्त्रम. जीर्णानी, वस्त्र जीर्ण होतात, आपण बदलवतो. तसंच हे आहे, शरीर बदलवतो आपण. जेव्हा गरज नाही बदलवण्याची, संपलं, आपण मुक्त झालो नाही. तर ती मुक्ती हे दोन्ही ग्रंथ सांगितली. वचनामृतामध्ये किंवा कोणताही ग्रंथ घ्या तुम्ही, अध्यात्माचं तुम्ही आधी कर्मयोग घ्या, त्याचं नाव कर्मयोग आहे. स्वामी विवेकानंदांचा गीतेवर आधारलेला आहे तो. गीतेची सगळी तत्त्व तुम्हाला कर्मयोगात जशी तशी दिसतील. वंडरफुल पुस्तक आहे ते, की नाही. त्याच्यामध्ये सुरुवात कशी आहे? सुरुवातच मुक्तीपासून केली आहे. पौरात्य तत्त्वज्ञानाने एकच गोष्ट सांगितली असेल, ती म्हणजे मुक्ती. दुसरं तिसरं काहीही सांगितलं नाही आहे. ती मुक्ती 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 तीच गोष्ट त्यांनी 4दा 5दा घोळून स्वामींनी सांगितली आहे, की नाही. अगदी प्रारंभच तसा केलेला आहे. गीतेचा प्रारंभ तसाच आहे, की नाही. आत्मज्ञानापासून प्रारंभ आहे. अशोचानन्वशोचस्त्वं, की नाही. आणि नंतर 3ऱ्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की अर्जुना ही आहे तस्मात नत्वम शोचितुमर्हसि, म्हणून तू शोक करू नकोस, तू आत्मा आहेस. आता तू आत्मा आहेस, शरीर नाही आहे, हे घोळून सतत सांगितलं जातं. मग काय होतो? त्याचा संस्कार पडतो. म्हणून आपण गेल्यावेळी बघितलं होतं की सगळं आपण सिद्धांत ऐकतो, वर्षानुवर्ष ऐकतो. स्वामीजी म्हणतात की तुम्ही इतकं ऐका की तुमच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये ते गेल, मज्जा हाडांमध्ये ते भिणेल, इतकं तुम्हाला ऐकावं लागेल. कशासाठी? संस्कार हा फार महत्त्वाचा आहे, की नाही. अतिशय महत्त्वाचा आहे. हा जर चुकीचा टाकला गेला ना तर काय घडतं आपल्याला दररोज बातम्या ऐकायला मिळतात, आहे की नाही. जर आईवडील सांगायला लागले की तू काही कर, बस ते पोराचं आयुष्य बर्बाद झालं, आहे की नाही. धृतराष्ट्राने आपल्या मुलाचं आयुष्य बर्बाद करून टाकलं. कारण काय? चुकीचं घडवलं त्याला, चुकीचं घडवलं. ते चुकीचं हेच वाटत नाही, की नाही. कारण आपल्याला सत्संस्कार जमा करायचे असतात, की नाही. त्याला खूप मेहनत लागते, खूप कष्ट पडतात,
त्यालाच तपस्या म्हणतात की नाही. तपस्या म्हणजे काय नेहमीच खाली डोकं पाय नाही, ती पण तपस्या आहे. उपास करणं ही पण तपस्या आहे. आता नवरात्र 9 दिवस उपास केला जातो, तपस्या आहे ती की नाही. कशाला केली जाते की स्वनियंत्रण की नाही. कारण एकदा मोकळं सोडलं, जसं कठोपनिषदात म्हटलं आहे, तुम्ही घोड्यांना रथाला मोकळं सोडलं की तो रथ कुठेही पळेल, ते रथही तोडेल, तुटेल, घोडेही मरतील, तुम्ही पुढं सांगायला नको, स्टोरी कंटिन्यूस की नाही. म्हणजे पूर्णपणे नियंत्रण पाहिजे तुमच्या घोड्यांवर. घोडे म्हणजे इंद्रिय, मनावर नियंत्रण पाहिजे. हे एका दिवसात होत नसतं, एका जन्मात पण होत नसतं. हे जेव्हा कळेल आणि तरच तुम्ही काहीतरी, सुख वगैरे दूरची गोष्ट आहे की नाही, यश पण दूरची गोष्ट आहे, पण आपण एका असे म्हणू शकू हा त्याच्यापेक्षा बेटर आहे की नाही. म्हणून आपण नेहमी चर्चा करतो की सगळेच खरे यशस्वी कोण आहेत. आपण सगळेच यश संपादन करायला निघालो आहोत. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे जीवनामध्ये, पण आपल्याला माहिती आहे जीवनात यशस्वी कोणी होत नसतं की नाही. फक्त ते काही थोड्या प्रमाणात यश मिळतं काही लोकांना तेवढंही मिळत नाही, ते दुर्दैवी असतात. स्वामीजींनी छान वापरले आहेत शब्द, कम नशिबी दुर्बल दुबळ्या मेंदूचे लोक शब्द वापरला आहे मराठीमध्ये. त्याचं भाषांतर करताना कम नशिबी दुबळ्या मेंदूचे लोक असं म्हटलं आहे. आपण आपल्याला लागू होतं ते, आपण म्हणजे करंटी आहोत, कम नशिबीचे आहोत आणि दुबळा मेंदू आहे आपला, विचार करू शकत नाही. मग तो विचार करण्यासाठी सतत ऐकावं लागतं. चुकीचा विचार, चुकीची ॲक्शन की नाही. जेव्हा चुकीची ॲक्शन होते तेव्हा समजून द्यायला पाहिजे याच्या मागे चुकीचा विचार आहे की नाही. मग तरुण पुरुषसुद्धा ते मागे झालं होतं ना, काही निर्भया प्रकरण दिल्लीला, ते 4 मुलांना फाशी दिलं, त्याचं वय किती होतं की नाही. ज्या वयामध्ये आपलं चरित्र घडवायचं असतं की नाही, चारित्र्याला आकार द्यायचा असतो, त्या वयामध्ये आलं कुठं नाही. हे सगळं आकाशातून नाही पडलं, आपल्या आजूबाजूनं आईवडिलांनी केलं आहे, ते समाजाने केलं आहे, शाळेने केलं आहे, मित्रांनी केलं आहे. फक्त ते कळलं पाहिजे, कारण ती शक्ती आपल्याकडे नाही आहे. मग आपल्याला मदत घ्यावी लागते. म्हणून आपण गेल्या वेळी बघितलं की ती आद्यारूपिणी आहे माया की नाही, तिला प्रसन्न करायला घेतलं पाहिजे. खूप सुंदर विचार आहे. आपण गेल्या वेळी बघितलं सगळं ते. आता नवरात्र चालू आहे की नाही. आद्यारूपिणी 2 आहेत. ब्रह्माला तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे आणि परब्रह्म ते परमतत्व आहे. भगवता परमगुरव म्हटलं आहे शंकराचार्यांनी. त्यांची सेवा करायला पाहिजे आपल्याला आणि म्हणून सेवा घडत नसते, ती भाग्याची गोष्ट आहे, परमभाग्याची गोष्ट आहे म्हणून आपण ते पण बघितलं की आपल्याला हे कुटुंबाविषयी कर्तव्य कोठवर, हे सगळे प्रश्न आहेत. मनीष विचारतात, म्हणजे मास्टर महाशय विचारतात आहे. बरं पण महाराज, जेणेकरून अधिक पैसा मिळेल असला प्रयत्न आम्ही करावा काय, कर्म किती दिवस करायला हवं, हे सगळे प्रश्न आहेत बघा. हे प्रश्न का उद्भवतात, उद्भवतीलच ते, त्यांना टाळता येत नाही आहे की नाही. कारण आपल्याला माहीत आहे इथे म्हटलं आहे की तीच महामाया आपल्या शक्तीनं जगाला भुरळ पडून सृष्टीस्थिती प्रलयाच्या घडामोडी करीत असते. ईश्वर लाभ झाल्यावर त्याचं बाह्य ऐश्वर, जागतिक ऐश्वर भक्त पार विसरून जातो की नाही. ही तिची माया आहे. सगळं जग त्यांनी ज्यांनी भुरळ पाडतं या भक्ताला त्याचा विसर पडून जातो. तसंच असतं ते, फक्त भक्तासाठी नसतं. भक्ताला त्याच्यानं उपद्रव होत नाही की नाही, त्याचं मन बहकत नाही का, तो देवावर प्रेम करतो की नाही, आणि त्याच्यामुळे त्याचं रक्षण होतं. नाहीतर रक्षण होत नाही. कशावरून, इकडे तिकडे बघा, हातच्या कंकणाला आरसा कशाला आहे की नाही. आपण बघितलं, आपल्या जीवनात बघितलं, इतर बघितलं, तिकडे बघितलं, दूर बघितलं, जवळ बघितलं, आणखी दूर 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 बघितलं, कुठेही बघा, जवळ बघा, दूर बघा, स्वतःच्या आत बघा, तेच असेल. त्यामुळे तुम्हाला तिथे तिला प्रसन्न ईश्वराची कृपा संपादन करून घ्यायला पाहिजे. ईश्वराची कृपा कशाला संपादन करून घ्यायला पाहिजे, कारण कठीण आहे म्हणून आणि कृपा झाली की मग काय. आणि याची बरीचशी उदाहरणं आपण वचनामृतामध्ये वाचतो. कृपा म्हणजे काय असते
की नाही. एक आहे की एक मुलगा आहे, गरीब वगैरे आहे, तर त्याला अचानक एका श्रीमंत माणसाची दृष्टी त्याच्यावर पडली. त्याला पोरगा चांगला आहे की नाही, चांगला आहे, सगळ्या दृष्टीने चांगला आहे, स्वभाव चांगला आहे, त्याचे संस्कार चांगले आहेत वगैरे वगैरे. मग त्याची मुलगी आहे, त्याला म्हणतात माझ्या मुलीसाठी ते लग्न करून देतो. आता हा एकदम ज्याच्याकडे काहीच नव्हतं तो एकदम धनाढ्य झाला, मुलगी मिळाली, घर मिळालं, काय नाही राहिलं, मिळायचं काहीच राहिलं नाही. त्याला म्हणतात कृपा, जी अचानक कुठून तरी येऊन पडते आपल्यापाशी, न आपण अपेक्षा करता, आपण कधी कल्पनाही केली नाही, आपण त्याची प्रयत्न नाही केले. प्रयत्न म्हणजे प्रत्यक्षात नाही केले, मूर्त रूपात प्रयत्न नाही केले. प्रयत्न आहेत, वरवर दिसत नाही आहे की नाही. मग त्याचं उत्तर आहे जन्मोजन्मीचे प्रयत्न आहेत ते. जेव्हा या जन्मात दिसत नाही ते जन्मजन्मीचे प्रयत्न आहेत ते. कारण प्रयत्नाशिवाय काही होत नाही आपल्याला माहिती आहे की नाही. तुम्ही जेवढं कराल तेवढंच मिळेल की नाही. असं करता करता ते संपतात प्रयत्न आणि मग ती कृपा येते. आपण गेल्या वेळी बघितलं की कृपेमध्ये नियम नसतो की नाही, बाकी प्रयत्नामध्ये नियम असतो की नाही. तुम्हाला फळ जेवढंच मिळेल जेवढं तुम्ही प्रयत्न करणार, थोडंसुद्धा जास्ती नाही, थोडंसुद्धा कमी नाही. अगदी तराजू आहे तो, जसा न्याय असतो ना, न्यायाधीश म्हणतो मी अगदी जसा पाहिजे तसा तुम्हाला न्याय दिला आहे, आता तुम्हाला पटो की नको पटो की नाही. कोणालाच पटत नसतो न्यायाधीशाचा न्याय. त्या अपराधाला वाटतं माझ्यावर अन्याय झालेला आहे. दुर्योधनाला शेवटपर्यंत वाटलं की माझ्यावर अन्याय झाला आहे की नाही. मरतानाही म्हणतो तू कृष्ण माझ्यावर अन्याय केला आहेस, तू कपट केला आहे माझ्याशी की नाही. धृतराष्ट्रही म्हणतो तो राज्य हरला आहे, त्याचं सिंहासन गेलं आहे, जंगलात जातो आहे, तर म्हणतो माझ्यावर अन्याय झाला आहे, नाही राज्य माझंच होतं. तेव्हा तो आर्ग्युमेंट करतो बघा. कोणालाच वाटत नाही की आपलं काही चुकतं आहे. आणि आपल्या ऐपतीपेक्षा, आपल्या कुवतीपेक्षा, आपल्या पात्रतेपेक्षा आपल्याला खूप मिळालं आहे. तेवढी पात्रता नाही आपली, आपली योग्यता नाही आहे, आपल्याला भरपूर मिळालं आहे. असं कोणीही शहाणा माणूस नसतो, त्याला शहाण पण तेवढं नसतं. तर नेहमीच उडत असतं माझी कुवत खूप जास्त आहे, माझी योग्यता खूप कर्मयोगाचा विषय स्वामीने खूप छान मांडलेला आहे, खूपच सुंदर मांडलेला आहे की नाही. प्रत्येकालाच वाटतं की मी राजा होण्याच्या लायकीचं आहे की नाही. पण ते स्वामीजी म्हणतात कर्मयोगामध्ये आपल्याला तेच मिळतं जे आपली त्याची लायकी आहे, त्याच्याशी जास्ती नाही. त्याला म्हणतात कर्मसिद्धांत की नाही. कर्मसिद्धांत म्हणजे काटेकोर असतो, तो तंतोतंत असतो. पण असं करता 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 भगवत परमगुरू शुश्रूषा अहम करोमी, मी परमगुरू भगवंताची काय करतो, शुश्रूषा करतो आहे, सेवा करतो आहे. त्याला वाटतं आता इतके दिवस संसाराची सेवा खूप झाली, तोच विषय आपल्याला इथे दिसतो आहे की नाही. एकदाची ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर मग या बाह्य वस्तूंचा हिशेब टिपत बसायला सबड आहे कुणाला. बाह्य विषयांचा हिशेब म्हणजे कर्म आणि कर्माचं फळ. तिथे अध्यात्म नसतं किंवा सुरुवात असते की नाही. त्याचं मी जर स्वामींचा शब्द वापरला भाषांतरातला की त्याचा फोलपणा कळतो, किंवा फापट पसारा शब्द वापरला आहे स्वामींनी आणखी एक. हे सगळे मराठी शब्द आहे, फक्त भाषांतरातले वापरतो की नाही. फापट पसारा आहे सगळं, यातला फोलपणा कळून येतो कर्म आणि त्याचं फळ. म्हणूनच म्हणताय की मा फलेषु कदाचन की नाही. फळाविषयी कधीही तू विचार करू नको, त्याचा चिंतन करू नको. फळ जोडलेलंच आहे कर्माशी, ते जाणार कुठे की नाही. तुम्हाला मिळेलच ते की नाही. कर्माशी फळ जोडलेलंच असतं. तुम्हाला दिसो की न दिसो फळ जोडले जाणार कुठे ते. परंतु तुझ्या डोक्यात तो विचार नको, तुला ते मिळेल विचार का करू नको. तो अद्यंतापासून दूर ईश्वरापासून दूर जाशील. जे तुम्हाला सर्वश्रेष्ठ फळ, त्याला फळ मानण्यास नको खरं म्हणजे ती कृपा आहे. इथे ठाकूरांनी कृपा म्हटलेलं आहे. गीतेमध्ये सतत कृपा शब्द आहे. मला शरण आहे अर्जुना आहे की नाही, माझी कृपा तुला मिळेल. आपलं वाटते काय काय तर्क आहे काय, हा तर्क नाही, तर्काच्या पलीकडची गोष्ट आहे. आपल्याला तर्क समजतो कर्मफळ, कर्म आणि कर्माचं फळ येते एवढं बुद्धी आपल्याला तेवढं तर्क, त्याच्या पलीकडे समजत नाही आपल्याला. त्याच्या पलीकडे समजायला भगवद्गीतेची आपल्याला मदत घ्यावी लागते, वचनामृताची मदत घ्यावी लागते आहे की नाही. आपल्याला कर्म आणि कर्माचं फळ हे सुद्धा समजत नाही आहे की नाही. म्हणून आपलं जे कर्म नाही त्याच्या पलीकडलं फळ मिळवायला जातो आपण आणि त्याच्यावरचा अधिकार सांगतो मा फलेषु कदाचन की नाही.
तुझा कर्मावर अधिकार आहे, फळावर अधिकार नाही. हे कशासाठी? अध्यात्म येते, मुक्तीसाठी येते. तुझा फळावर अधिकार आहेस की नाही? तुझा फळावर अधिकार आहे, तू जातो कुठे? परंतु त्याचा विचार करू नको. मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभू. कर्माचा हेतू तो होणार असतं तर होऊ नको बाबा, कारण तुला साधं फळ मिळेल, महाफळ मिळणार नाही. निवृत्तीस्तु महाफला. हे जर तू त्यागू शकलास, कर्मफळावरचा अधिकार सोडून देऊ शकलास आहे की नाही, तर तुला ते महाफळ मिळेल. संन्यास घेण्यामध्ये आमच्या त्यात असतं ते की तुम्ही तुमचे सगळे अधिकार सोडून द्या. एक उदाहरण म्हणून सांगतो आहे की नाही. आपली परंपरा कशी आहे, वैदिक परंपरा कशी आहे, उपनिषदाची परंपरा कशी आहे, तुम्हाला थोडीशी कल्पना हवी म्हणतो आहे की नाही. तुम्ही सगळे अधिकार तुम्ही सोडून द्या आहे की नाही. आम्हाला तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे. और काही अधिकार तुम्हाला यांनी मिळाले असतात. परंपरेत जसं वारसा हक्क म्हणतो ना आपण, वारसा हक्क म्हणजे अधिकार आहे तुमचा, तो तुम्ही वारसदार आहात म्हणून तुमचा हक्क आहे, आपोआपच मिळेल. तुम्हाला कोर्टाला तुम्हाला द्यावंच लागेल ते, कारण वारसा हक्काने मिळत असते ते नाही. ते म्हणतात नाही हे तुम्ही सोडून द्या, तुम्हाला मिळत आहे सोडून द्या. त्यालाच संन्यास, सम्यक न्यास त्याला म्हणतात आहे की नाही. तुम्हाला मिळेल असते पण तुम्ही म्हणा की आम्हाला नको आहे की नाही. ते कुठपण ताणायचं, सगळंचकडे ताणा. त्याला किती ताणत आहेत त्याला संन्यास म्हणतात. सम्यक नाही कितीमध्ये आहे की नाही. संन्यासम कवयो विदू आहे, नंतर 18व्या अध्यायाची सुरुवात असते आहे. त्यागस्य चर्षी केशो पृथक केश निषोधन संन्यासस्य महाभाव तत्त्वमिच्छामि वेदितुम. मला 18व्या अध्यायाचा प्रारंभ अर्जुन शेवटचा प्रश्न येतो की नाही. मधुसूदना मला ते जरा समजून सांग, त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय आहे की नाही. पृथक सांग, वेगवेगळं सांग. मी त्याला ते फार महत्त्वाचं वाटलं, कारण योग गीता तेच सांगते की नाही की फक्त तो सैद्धांतिक हे आहे, संन्यास आहे. जसं नेयम स नित्य संन्यासी. अर्जुना जाण, नेय जाण, तू समजून घे, तो नित्य संन्यासी आहे. संन्यासी नाही, नित्य संन्यासी आहे. ज्ञेयस्स नित्य संन्यासी. कोण? तुम्ही सगळे नित्य संन्यासी होऊ शकता आहे की नाही. तुम्हाला काही घर सोडायची गरज नाही, वस्त्र बदलवायची गरज नाही आहे. यो न द्वेष्टी न कांक्षती. 5व्या अध्यायाची सुरुवातच ती आहे. संन्यासयोग, त्याचं नावच संन्यासयोग आहे. मी निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. सुखम म्हणजे अनायास, काही कष्ट लागत नाही की नाही. बंधन म्हणजे जन्ममरणाचं बंधन, भाग पाडणं. प्रमुच्यते, मुच्यते नाही, मोत नाही, तो पूर्णपणे मुक्त होतो. प्रमुच्यते प्रकर्षेन मुच्यते की नाही. म्हणजे काय? हाही संन्यासच आहे की नाही. पण तो हा संन्यास नाही आहे. संन्यास पुष्कळ असतात. विविदिशा असतो, विद्वत संन्यास असतो, तो आपला विषय नाही आहे. परंतु त्याची कल्पना तीच आहे नाही. कल्पना तीच आहे की तुम्ही जर ते करू शकले, तुम्हाला काही स्थूल दृष्टीने करायची गरज नाही आहे. कारण त्यात श्लोकात म्हटलं आहे, त्यात कुठेच स्थूल नाही आहे. नेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. फार सुंदर श्लोक आहे, आपण कधीतरी बघू, त्याच्यावर विचार करू, कारण त्याच्यावर बराच विचार करावा लागेल. फार महत्त्वाचा श्लोक आहे, सिद्धांतिक श्लोक आहे तो. निर्द्वंद्वो हि महाबाहो. जीवनामध्ये द्वंद्व असतात की नाही. द्वंद्व म्हणजे दोन आहे की नाही. हे आणि ते, हे आणि ते, हे आणि ते. गीतेमध्ये त्याचा खूप विचार आहे. 20-25 तरी असेल तो. सुख आणि दुःख, यश आणि अपयश, लाभ आणि आहे, जय आणि पराजय आहे की नाही. हे द्वंद्व आहेत. हे एक टोक आणि दुसरं टोक आहे की नाही. मान आणि अपमान, मान अपमान यो तुल्यो तुल्य मित्र हरिपक्ष हो. काही मित्र असतात, काही शत्रू असतात. अरे म्हणजे शत्रू की नाही. तुल्य तिल्ल निंदा स्तुती मौने, सगळं निंदा स्तुती सगळे त्याला द्वंद्व म्हणतात. निर्द्वंद्वो ही महाबाहो. कशाला आहे की नाही. कारण काय, तुम्हाला ते महाफळ मिळेल, मुक्ती मिळेल. नाही तर ते बाकीचं आहेच की तुमच्याकडे, ते कुठं जात आहे. कर्म आणि कर्मफळ तुम्हाला मिळणारच. फक्त तुम्हाला त्याचा त्याग करावा लागेल, ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी. तुम्हाला जे काही महाफळ मिळेल ईश्वराच्या कृपेने मिळेल. ही आपली काय आहे, चिंतनाची दिशा आहे की नाही. हे सगळं ऐकता ऐकता आपल्याला एक दिशा मिळाली पाहिजे की हे सगळ्या, कारण इतक्या गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका विशिष्ट दिशेकडे घेऊन जातात की नाही. तुम्हाला त्याचं ते सगळं समजलं पाहिजे. विचार कसा करायचा असतो की नाही. नेमकं काय समजून घ्यायचं असतं, कारण सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी लागू होत नाही, शक्य नसतं सगळ्याच गोष्टी. आपण काही त्याला एक्सपर्ट्स नाही की नाही. फक्त आपल्या कामापुरतं असलं की झालं की नाही. आता जो माईक आहे, याचं ॲम्प्लिफायर आहे, ॲकॉस्टिक शास्त्र आहे, फार मोठं शास्त्र आहे की नाही. ते
ते कुठं जाणून घेतं? त्याला बरेच वर्ष खर्च करावं लागतं, आपल्याला बरंच अनुभव करा, बरंच जाणून घ्यावं लागेल. आपलं काय एवढं माईकना चालतो की नाही, ते ठीक आहे की नाही, 2-4 बटन दाबले का थोडं बस झालं की झालं आपलं काम. आता टी व्हीमधनं कसं प्रक्षेपण होतं आणि त्या टी व्ही केंद्र आपल्याला काय देणं घेणं आहे, आपल्याला ते जाण्याची गरज नाही आहे. फक्त 2-4 बटनात चालवता यायला पाहिजे की आपल्याला रिमोट जो आहे बस आपलं काम झालं. पण काही लोकांना त्याची आवश्यकता आहे की नाही, ते लोक करतात म्हणून आपल्याला 2-4 बटनांनी आपलं काम साधून जातं. तेही गरज आहे. काही लोक त्याचे एक्सपर्ट्स पाहिजे, काही लोक आपले असेच पाहिजे ज्यांना फक्त वापरता आलं पाहिजे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आपल्याला एक दिशा मिळाली पाहिजे, विचार करण्याची एक दिशा, जेणेकरून आपल्याला त्याचं मर्म समजेल. त्याला मथित अर्थ म्हणतात आहे की नाही. मथित अर्थ तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. ताक घुसळल्यानंतर त्याचं आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त लोण्याचे मतलब आहे. नाही, ताक होतं त्याचंही काम होतं, पण आपलं पाहिजे लोणी पाहिजे. ऊसाचं चरकाट टाकलं की ऊसाचा रस मिळतो, आपल्याला ऊसाच्या रसाशी मतलब आहे. ते चिपाडं ते खातात, त्याचं काय करायचं तो बघत दुकानदार बघत असेल नाही. मग आपल्या दृष्टी आपल्याला एवढं डोकं नाही आहे, आपण एवढं वेळ देऊ शकत नाही आणि आपली ती शक्तीच नाही, क्षमताच नाही आपली एवढं. पण ते जाणलं की बरंच आपल्याला त्याचा विश्वास वाढतो, दृढता वाढते की नाही, आत्मविश्वास वाढतो की नाही, आपलं मन पक्कं होतं. हे असं का सगळेच लोक पटकन स्वीकारू शकत नाही, त्याला तर्कशुद्ध पाहिजे. तर्काने समजून घेतात गोष्ट, तर्काने समजून घेतली की ती पक्की होते आहे की नाही. मग आपण थोडेसे मजबूत होतो. नाही तर कोणी येऊन आपल्याला बघू शकेल, अरे सगळं बेकार आहे, तुम्हीच विचार करतात. हां असं आहे का, हा म्हणतो ते बरोबर आहे. आपल्याला माहिती किती जग जरी आपल्या उभं राहिलं तरी आपल्याला कळलं पाहिजे आपण जे आहो आपल्याला पक्क माहिती आहे. मला जे माहिती आहे ते 100% बरोबर आहे की नाही. याचा अर्थ आपला हट्ट आहे नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे की नाही. आपण ऐकून ऐकून वाचून वाचून आपलं एक पक्की समजूत झाली आहे की लोक असेच बोलणार, उलटेच बोलणार. याचं कारण त्यांना काहीच माहीत नाही आहे की नाही. त्यांना ज्ञान आहे म्हणून उलटे बोलतात, तसे नाही, ते अज्ञानी आहे म्हणून उलटे बोलतात. त्यांच्या मनात संशय आहे, ते ज्ञानामुळे नाही आहे, अज्ञानामुळे. अज्ञान संभूतम दृष्टम आसीनं म्हटलं आहे, 4थ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे की नाही, की अर्जुन हा संशय अज्ञान संभूतम आहे. अज्ञानामधून निर्माण झालेलं आहे, ज्ञानामधून निर्माण झालेलं नाही आहे. माणसं संशयी आहे, अविश्वासी आहे, अश्रद्धाळू आहे. ते ज्ञानी आहे म्हणून नाही आहे, ते मूर्ख आहेत म्हणून आहेत की नाही. कारण त्यांचं श्रवण नाही आहे, वाचन नाही आहे, चिंतन नाही आहे, काहीच नाही आहे. आता अशा माणसाने तुम्हाला जर सांगितलं आणि तुमचा तर विश्वास बदला की गेलंच की तुमचं सगळं ऐकणं, तुमचा सगळं विश्वास त्या डळमळीत असतो, त्यात जायला वेळ लागत नाही आहे की नाही. कैकेयीचा खूप विश्वास होता, ते मंथरेने आलं आणि त्याचा विश्वास डळमळीत करून टाकला आणि मग ते रामायण घडलं आहे की नाही. एक साधी दासी जिला किती अक्कल असणार आहे की नाही, एका दासीला किती अक्कल असणार, किती बुद्धी असणार, तिचं ऐकण्याची काय गरज आहे. आणि कैकेयी किती हुशार होती, किती कर्तृत्वान होती आहे की नाही. दशरथाचं तिच्यावर खूप प्रेम होतं, ती आवडती होती आहे की नाही. पण कैकेयीला वाटलं की नाही मग तू मंथरेचं ऐकायला पाहिजे. आता किती आश्चर्याची गोष्ट आहे की नाही. अरे तिथं कशाला ऐकायला पाहिजे आहे की नाही. कैकेयी म्हणू शकली असती, अरे असं तिने आधी म्हटलं पण आहे की नाही, तू काही बोलते मूर्खासारखी बोलते वगैरे. पण नंतर तिचं पटायला लागलं. मंथरा जी म्हणते ते कैकेयीला पटायला लागलं. बघा आश्चर्य आहे. तिने हा विचार केला नाही, अरे ही कोण आहे, हिचं कशाला ऐकायला पाहिजे. ऐकल्यानंतर त्यांनी सगळे बाकीचे 10 लोक 20 लोक त्यांची चर्चा करायला पाहिजे होतं. मला अशी मंथरा म्हणते तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे. नाही, ती मंथरा म्हणते फायनल, ती बरोबर म्हणते, माझ्या हिताचंच म्हणते. पण तसं होतं का हिताचं नव्हतं आहे की नाही. तिला कळलं नंतर की आपण मूर्ख बनवला गेलो आहे की नाही. आपलं खूप नुकसान झालं. तिचा नवरा वारला, मुलं गेले, भरत तिच्या विरुद्ध गेला, सगळं जग विरुद्ध गेलं तिच्या. पण त्यावेळी मात्र तिला पूर्ण पटत होतं की ही माझी सेविका जी आहे, माझ्या माहेरून आलेली आहे, ती माझ्या हिताचंच बोलते. आणि तिला शेवटी वाटलं की बोलते आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. आश्चर्य नाही काय, पण तसंच घडतं जगामध्ये. किती चमत्कारिक असो पण जगात तसंच घडतं आहे की नाही. हा जो शकुनी आहे संपूर्ण कुरुकुळ नष्ट करायला आलेला आहे की नाही. हे शेवटपर्यंत ना धृतराष्ट्राने मनावर घेतलं, ना पांडवा आपल्या यांनी घेतलं, दुर्योधनाने घेतलं, ना कर्णाने घेतलं. कोणाला ते कधी शेवटपर्यंत कळलंच नाही आहे की नाही. गांधारीला माहीत होतं, गांधारीने शेवटपर्यंत प्रयत्न केला तर तिथून हाकलून देण्याचा आहे की नाही. पण तो काही गेला नाही, त्याला ते कुरुकुळ नष्ट करायचं होतं. आपल्या बहिणीचं म्हणून म्हणतात. आता मला माहीत नाही ते काय, पण आजकाल येऊन आलं की ते अफगाणिस्तानमध्ये एवढं का आहे तर म्हणजे गांधारीचा शाप आहे.
आपल्या भावाला आणि त्या कुरेलाला शाप आहे. अफगाणिस्तान म्हणजे पुरीचं कंदाहार आहे की नाही, तिथे मुसलमानी आक्रमण झाले आणि मग त्याचं पूर्णपणे इस्लामीकरण झालं. पण तो भारताचा भाग होता, ती हिंदू संस्कृती होती तिथे. असो, तर हे असं घडतं. म्हणून ती कृपा संपादन करायला पाहिजे. केव्हा काय होईल, तुमच्या डोक्यात काय शिरेल आहे की नाही, कुठून न कल्पना करता सगळं ठीक चालू होतं. आता थोड्या वेळाने अभिषेक होणार रामाचा, मध्येच काहीतरी घडून गेलं काहीही नसताना आहे नाही. त्याचं काहीच अतापाता नव्हतं. कोणाला कधी त्याची शंका पण नाही आली. अचानक ती शोक घरात गेली ही कैकेयी, आणि मग पुढचं सगळं रामायण घडत गेलं, एकामागून एक. बघा, संदेह, गैरसमज की नाही आपल्या जीवनात खूप भागतो. गैरसमज, खूप गैरसमज होतात. सगळं जगामध्ये जे काही आत बाहेर चालू आहे सगळं गैरसमजावर आधारित आहे, त्याला काहीही आधार नाही आहे. पण आपण गैरसमज करून घेतो आणि आपले गैरसमज करून दिले जातात. त्यामध्ये सत्यांश किती आहे याची आपण कधीच पडताळ करून बघत नाही आहे. म्हणून इथे आपल्याला याला म्हणत आहे शक्ती, महामायेची शक्ती आहे ती. हे तार्किक पद्धतीने मांडलेलं आहे. असं का होतं, आपण आपलं नुकसान का करून घेतो? असं कोणाला तर कधी नुकसान करून घेत नाही कधी कोणाचं आहे की नाही. कधी कोणी आपलं बोट कापून घेत नाही मुद्दा म्हणून, आपला गळा कापून घेत नाही मूर्ख असल्याशिवाय आहे की नाही. मग सगळेजणांची का मागतात, त्याला म्हणतात ती आपल्यावर भुरळ पडल्या गेली आहे. आपलं हित आपण साधू शकत नाही. साधा आपला रे हित, आपल्याला आपलं हित साधता येत नाही. म्हणून जगात वावरताना मग इथे जे प्रश्न केले आहेत की कुटुंबाविषयी कर्तव्य वगैरे काय, इथं तुम्ही वाचू शकता. कर्म किती दिवस करायला हवं, अधिकाधिक पैसे मिळाला की नाही, हे कॉमन सेन्स आहे, हे प्रत्येकाला कळतं आहे की नाही. आणि तो जो कमी पडला मग आपण नुकसान करून घेतो आहे की नाही. दोन्ही गोष्टी हा तोल सांभाळला पाहिजे. हे सगळे संत सांगतात. संत यशस्वी असतात की नाही, बाकी सगळे अपयशी असतात. कृष्ण हा यशस्वी होता, राम हा यशस्वी होता. भारतभर खूप संत झाले आहेत आहे की नाही, महाराष्ट्रात भरपूर आहेत, ते सगळे यशस्वी आहे, लक्षात ठेवा आहे की नाही. त्यांना संपूर्ण यश मिळालं. त्यांच्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला यश मिळेल. 100% नाही मिळालं तर बरं, जितकं मिळेल तितकं पुरेसं आहे आपल्यासाठी आहे की नाही. आणि मुक्ती मिळाली तर बस, बाकीचे काय करायचं देणे नाही. म्हणून इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे की ईश्वरावर खूप प्रेम न जडल्यास काहीच होणे शक्य नाही. गाढ अनुराग उत्पन्न होईल तेव्हाच ना चौकडे सारं ईश्वरमय दिसेल. जबर कावीळ झाली तरच ना सर्रास सगळं पिवळं दिसणार आणि तेव्हा मग तोच मी असा बोध होतो. प्याल्यावर प्याले दिसून पुरेपूर जिंकल्यानंतर नशाखोर बरळत असतो मीच काली. गोपबालिका प्रेमोन्मत्त होऊन म्हणू लागत मीच कृष्ण. रात्रंदिवस त्याचं चिंतन केल्यानं चारी दिशांना तोच दिसू लागतो. दिव्यांच्या ज्योतीकडे एकसारखं टकलावून बघितल्यास थोड्या वेळानं सगळीकडे ज्योती दिसतील की नाही. म्हणजे इतकी तुमची हे बदलून गेलं आहे, मेंदू बदलून गेला आहे, त्याला ब्रेन वॉश म्हणा तुम्ही आहे की नाही. इतका झाला की नवीनच ब्रेन निर्माण झालं आहे. आता नवीन ब्रेन निर्माण होऊ शकतं, पूर्णपणे बदलून जाऊ शकतं आतून बाहेरून. तर तिथे त्याचाही तो प्रश्न मांडला आहे की हे पंचभाव मांडले आहे या अध्यायामध्ये. अध्याय 9 बघत होतो आपण की नाही. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुर, ह्या 5 भावना आहेत एकमेकांशी व्यवहार करताना. आपण एकटं असलं तर प्रश्न नाही आहेत. तो शांत भाव आहे. शांत भाव म्हणजे श्रमण ऋषींचा भाव होता तो की नाही. ऋषींचा भाव म्हणजे कसा, प्राचीन ऋषींचा भाव शांत होता. जागतिक कसलाच भोग भोगण्याची त्यांची वासना नव्हती. त्या जगाशी काही देणारच नव्हतं आहे की नाही. आपण मग ते पारंपरिक संन्यासाचं बघत होतो, त्याच्यामध्ये काय असतं, आम्हाला काहीच नको आहे की नाही. जे गुरुने दिलं तेच, भगवता परमगुरू शुश्रूषा करो मी. आम्हाला फक्त गुरुची सेवा करायची आहे, परमगुरूची सेवा करायची आहे, ब्रह्मसेवा की नाही. मग तुम्हाला काहीच नको, फक्त मी त्याचं हे सांगतो, प्रारूप सांगतो आहे की नाही. हे उपनिषदी काय महाउपनिषदमध्ये आहे, नारायण उपनिषदमध्ये आहे, सगळे त्यातले काही काही गोष्टी असतात. तर ते तुम्हाला मग काय, तुम्ही अधिकार सोडून द्या. तुमचे सगळे अधिकार जे तुम्हाला आपोआप मिळत असतात आहे की नाही, तुम्हाला तरी काहीही करावं लागत नाही आहे की नाही. फक्त तुम्हाला आपोआप मिळत असतात. जसं आपण नागरिक आहोत, आपल्याला मताधिकार मिळाला
की नाही. तुम्ही काय केलं, काहीच नाही केलं, इथे जन्म घेतला भारतामध्ये, मग तुम्हाला वोटर्स कार्ड मिळेल, तुम्ही दान करू शकता, आहे की नाही. संविधानाने तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे, त्याला अधिकार म्हणतात, आहे की नाही. तुम्हाला ते आपोआप मिळायला अधिकार आहे तो, की नाही. तर ते सुद्धा तुम्ही सोडून द्या, की नाही. तुमच्याकडे काही अधिकार, मग तुम्ही साधं जिवंतपणाचे अधिकार सोडले, व स्वर्ग, आम्हाला स्वर्ग नको, त्याचंही सोडून द्या अधिकार, आहे की नाही. इथेही नको, भू नको, स्व नको आणि स्वर्ग, तर मंत्र तसेच आहेत, आहे की नाही. इथलंही नको, तिथलंही नको आणि तिथलंही नको. कारण काय, तुम्हाला स्वर्ग मिळू शकेल, आम्हाला स्वर्ग नको आहे की नाही. आम्ही सोडून दिला आहे तो. अच्छा, तुम्ही गेल्यानंतर, शरीर त्याग झाल्यानंतर, मग तुमचा श्राद्धावर अधिकार आहे की नाही. कारण तुम्ही काय करत नाही, तुम्ही स्वतः श्राद्ध करू शकत नाही, पण तुमचे जे इतर असतात ते तुमचं श्राद्ध करतील की, आहे की नाही. म्हणजे श्राद्ध म्हणजे आपली काय निंदा करतात ते श्राद्धच असतं ना, त्याचं श्राद्ध केलं म्हणतो आपण, तसं नाही. ॲक्च्युली श्राद्ध, पिंडदान ज्याला म्हणतात, तर्पण म्हणतात, ज्याचा पिंडोदक क्रिया, लुप्त पिंडोदक क्रिया गीतेमध्ये त्याचा उल्लेख अर्जुनाने केला आहे की नाही. त्याच्या पिंड उदक क्रिया लुप्त झाल्या, त्याच्या वडिलांचं आईचं कोणी पिंडोदक करत नाही, त्याची गती होत नाही, आहे की नाही. ते दुंदुबीची कथा याच्यात आहे, भागवतात आहे. त्याचा भाऊ वाईट असतो, हा भाऊ चांगला असतो वगैरे, छान कथा आहे ती. तो शेवटी गयेत जातो, गयते काय होत नाही, मग त्याला भागवत ऐकत त्याचा हळूहळू एक त्याला सद्गती मिळते त्या भावाला. इतका पापी असतो तो, की नाही, मग त्याला सद्गती मिळते, असं आहे ते. म्हणजे कोणीतरी, तो त्याचा खरा भाऊ नसतो खरं म्हणजे, पण तो भाऊ करतो, दयेने येऊन करतो त्याची, त्याला सद्गती प्राप्त करून देतो. मग तुम्ही काही करू शकत नाही, आणि ते तुम्ही कोणाला भाग पण पडू शकत नाही, पण इतर लोक तुमच्यासाठी करतात. तुमचे जे बंधुबांधव असतात, सगळे सोयरे असतात, तुमच्यासाठी करतात, आहे की नाही. त्याच्यावरही अधिकार सोडून द्या, आहे की नाही. त्याला संन्यास म्हणतात, आहे की नाही. तुमचं श्राद्ध तुमचे काही आधी हे असतात, कर्तव्य असतात, तुम्हाला तुमच्या वाडवडिलांचे पूर्वजांचे श्राद्ध करायचे असतात, ते पण नाही आम्हाला, त्यांचं आधीच करून टाकलं. संन्यास घेण्याच्या आधी सगळे जेवढे तेवढे पूर्वज आहे, ते पूर्वजांचे सगळे तुम्ही श्राद्ध करून टाकलं एकाच वेळी. तुमचं स्वतः श्राद्ध तुम्हीच करून टाका, म्हणजे स्वतःच्या पायावर तुम्ही पिंडदान करता. म्हणजे ही कल्पना किती सुंदर आहे बघा. ही याला म्हणतात शास्त्र म्हणतात, आहे की नाही. जसं ब्रह्मविद्या म्हणजे एकच आहे की नाही. मी इथे म्हटलं आहे ना की ईश्वर सोडून काहीच नाही. आत्ताच आपण बघितलं की ईश्वरावर खूप प्रेम न जडल्यास काहीच. हे कसं काय, हे जेव्हा तुम्ही जसं श्रीरामकृष्ण म्हणतात, तुमच्यासमोर पडदा आहे आणि पडद्यावर तुम्ही दिसू शकत नाही, म्हणजे मी टॉवेल धरतो आहे, आता तुम्ही सीतच बसलाय, मी बघू शकत नाही. हे उदाहरण वचनामृतात आहे. मग ते एक छिद्र केलं, ते थोडंसं दिसतंय, मोठं केलं छिद्र, आणखी मोठं दिसतंय, पूर्ण पडदाच उठून टाकला, तुम्ही सगळे दिसतात. तसं त्याला ईश्वर दर्शन म्हणतात, आहे की नाही. मध्ये काहीच पडदा नाही आता, आहे की नाही. ते ज्ञानयुगात आहे. स्वामी म्हटलं त्यांनी ऋग्वेदामधलं तो मंत्र घेतला आहे, निहारिका वगैरे. ते काय म्हणतात की तुम्हाला ईश्वर दर्शन का होत नाही, याच्यातही आहे अहंकार वगैरे म्हटलंच ठाकूरांनी, की अहंकारामुळे आपल्याला भगवंतात दर्शन नाही. म्हणजे जीवभाव. आता हा अहंकार आहे किंवा ते धुरासारखं आहे की नाही. खूप पाऊस पडत, आता 3 दिवसापूर्वीची गोष्ट, खूप पाऊस पडत होता, वादळ खूप सुटलं होतं. लोक म्हणत होते हे आम्हाला मंदिर दिसत नाही. एक 100 फुटावर मंदिर आहे, परंतु ते मंदिर दिसत नव्हतं, इतका पावसाच्या सरी जोरदार होत्या. किंवा धुकं पडतं, आता हिवाळ्यात धुकं पडायला सुरू होतं, इथं नाही पडत, बऱ्याच ठिकाणी पडतं, दिल्लीला खूप पडतं. धुकं पडल्यानंतर समोरची गोष्ट तुम्हाला दिसत नाही, खूप ॲक्सिडेंट्स होतात, आहे की नाही. मग तुम्हाला ईश्वर इतकं जवळ आहे, दिसत का नाही आहे, त्यामुळे मध्ये धुकं आहे की नाही. धुकं आहे, ते धुकं असल्यामुळे तुम्हाला ईश्वर दिसत नाही आहे की नाही. धुकं म्हणजे काय, तुमचं जीवन, आहे की नाही. तुम्ही इंद्रियांच्या माध्यमातून जगता आहात, ईश्वर इंद्रियाच्या पलीकडे आहे की नाही. जोपर्यंत तुम्ही जगात आहात तुम्ही इंद्रियांच्या माध्यमातून जगतात. आता हा पेच सुटायचा कसा, त्याला शास्त्र म्हणतात, आहे की नाही. आपला ईश्वराचं बघायचं आहे, पण ईश्वराला दिसू शकत नाही. मध्ये पडदा आहे, मध्ये धुकं आहे, मध्ये धूर आहे. तो पेच सुटायचा कसा, त्यासाठी हे आपल्याला इथे दिसतंय की तुम्ही भगवान लाभ करू जाता कोणत्या ना कोणत्या तरी एका भावाचा आश्रय करायला हवा. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुर, हे 5ही भाव महत्त्वाचे आहेत की नाही. जसं आपण एकमेकाशी जोडले जातो, सगळेच भाव असतात. पती पत्नीचा भाव मधुर भाव असतो, ते सगळे 5ही भाव अंतर्भूत असतात की नाही. शांत, दास्य, सख्य, ऋषींचा भाव शांत भाव होता की नाही. एकतानता होती, फक्त ते ईश्वराचं चिंतन करायचे.
त्यांनी जगापासून स्वतःला तोडून घेतलं होतं, दूर ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये पण तो भाव नव्हता. तुम्ही जगाच्या संपर्कात राहिले की ते तुम्हाला आपोआपच ते जग तुम्हाला काय करेल, तुमच्यावर त्याचा प्रभाव टाकेल. आहे की नाही? तुमची इच्छा असो की नसो, तुम्हाला तसं आपोआपच होईल. मग उपाय काय? उपाय तुम्ही दूर जा, दूर जा. समजा एखाद्या ठिकाणी कोणतं दुर्गंध येतो आहे की नाही. आता दुर्गंध येतो आहे, आपण लक्षात दुर्गंध जातो कारण इथे लोक कचरा टाकतात, त्याची दुर्गंध आहे. आपण काय करतो, आधी नाक दाबतो, म्हणजे नाकात तो दुर्गंध बंद झालं. आहे की नाही. तेवढं आपण ताबडतोब करू शकतो. आहे की नाही. ती फर्स्ट एड आहे ती. आणि नंतर काय करतो, हळूहळू दूर जातो. तुम्ही जितकं जितकं दूर जाल तितकं तितकं तुम्हाला दुर्गंध येणार नाही. आहे की नाही. मग त्यांनी ते केलं की बाबा इथून दूरच जा, आणखी दूर जा, आणखी दूर जा. आपण ते बघितलं येशूचंद्र विद्यासागरांच्या 7व्या अध्यायामध्ये की दरवर्षी दूर जात असत, अगदी आणखी दूर जातं, गुहेत जाऊन बसत असत दिवसभर, ईश्वराचं चिंतन करत असत. का करू शकतात? आता जातं हां मंदिर आहे, इथं तुम्ही ईश्वर चिंतन का करू शकता? जे काही संमेल तितकं. तुम्ही जप का करू शकता? कारण त्यातल्या त्यात तुम्ही कट ऑफ झालेले आहात. आहे की नाही. वातावरणाचा परिणाम होतो. आहे की नाही. नाहीतर आपल्याला जमत नाही. ते खूप कठीण गोष्ट आहे, जमणार कशी? आहे की नाही. म्हणून मग आपण काहीतरी ते बाह्य उपाय असतो नाही, पण ते सगळ्यांना जमणार कसे? आहे की नाही. हे बाह्य उपायसुद्धा सगळ्यांना जंगलात जाणं, आश्रमात जाणं, तर आणखी पुन्हा गुहेत जाऊन बसणं, हे किती लोकांना जमू शकतं? जवळपास नगण्य लोकांना. मग काय आहे? मग काही उपाय नाही की उपाय आहे. फक्त तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तो उपाय करत नाही तर दुसरा उपाय करतात, तत्त्व तेच आहे. त्याच्यामध्ये तत्त्व तेच आहे की नाही. असं समजू नका आम्ही गुहेत जाऊन बसू शकत नाही म्हणजे आम्हाला सगळंच लायसन्स आहे, आम्हाला मुक्त झालो, आम्ही कसंही वागू शकतो. नो, तसं नाही आहे की नाही. तो भाव तुम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करा, जितकं जमेल तितकं करण्याचा प्रयत्न, तुम्हाला फायदा होईल. आहे की नाही. तुम्हाला जर त्याला वासुदेव तत्व जे आहे भागवतात आहे, त्याला म्हणतात विशुद्ध शुद्ध तत्व आहे. ते गीत याच्यामध्ये वचनामध्ये पण तुम्हाला दिसेल सगळं. आहे की नाही. सत्वगुणाला सुद्धा शुद्ध करायचं असतं, सत्वगुण हा शुद्ध असतो, पण त्याला आणखी शुद्ध करायचं असतं. आहे की नाही. म्हणून ते परमात्मा तत्व आहे ते विशुद्ध सत्वगुणाचं असतं, असं म्हटलं आहे. ते गीतेमध्ये आहे 4थ्या अध्यायामध्ये की ते विशुद्ध सत्व आहे. ते काय ते यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसा यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. गतसंग, संग म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे आपण त्यांनी जोडले जातो, एकत्व, त्याच्यातून मुक्त झाला आहे. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा, आणि तो त्या परमात्मा ज्ञानामध्ये स्थित आहे. मग आता काय, तो परमात्मरूप झाला आहे, परंतु आचरत कर्म, कर्माचं आचरण करतो. मला वाटते 5वा अध्याय आहे. आचरत कर्म, तो कर्म करतो आहे, आचरण करतो आहे. समग्रम प्रविलीयते, सगळंच्या सगळं ते विलीन होऊन जातं, ते फळ उत्पन्न करत नाही. त्याच्यानंतरचा श्लोक 24वा श्लोक आहे, हा 4था अध्याय. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीन, हा त्याच्यानंतरचा श्लोक आहे. गतसंगस्य मुक्त शांत श्लोक आहे याच्यामध्ये, की सगळंच ब्रह्मरूप होऊन जातं. नाही म्हणून ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र, आहे की नाही, हे दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे की नाही. ही कमी की ती जास्त नाही, दोन्ही तुल्यबळ आहेत आणि दोन्हीचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि जितकं जमतं तितकं करायचं. कशासाठी? असं करता करता इथे जे म्हटलं आहे की भगवंताची कृपा प्राप्त होते की नाही. मत्प्रसादाद अवाप्नोती, गीता म्हणते. शाश्वतम पदमव्ययम, शाश्वत नित्यपद जे आहे, अव्यय पद आहे, अवाप्नोती, तुला मिळेल. कशाने? मत्प्रसादात, माझ्या प्रसादाने. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, कृपा. इथं ते शब्द वापरले की तिला प्रसन्न करून घ्यायला पाहिजे, म्हणून 9 दिवस आपण जी आराधना करतो देवीची, ती देवीला प्रसन्न करायला जातो, आहे की नाही. देवी प्रसन्न झाली म्हणजे ब्रह्मप्रसन्न, देवी ब्रह्मरूप आहे की नाही. ब्रह्ममय, ठाकूरांनी त्याला ब्रह्ममय शुद्ध शब्द वापरला आहे. ब्रह्ममयी आहे ती, ब्रह्मरूप आहे ती, आद्यारूपिणी आहे.
तिला प्रसन्न करण्यासाठी ही आराधना केली जाते. पुढे आपण पुढच्या याच्यात बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.